वळसंग तालुका जत जिल्हा सांगली येथे आम्ही वळसंगकर बोर्डाची तोडफोड, ग्रामस्थातून संतप्त प्रतिक्रिया। जत तालुक्यातील वळसंग गावच्या ओळखीचे प्रतीक ठरलेला आम्ही वळसंगकर हे स्वागत फलक काही तरुणांकडून रात्री तोडफोड करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर गावात संताप आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। मात्र या प्रकरणात गावातील अनेक नागरिकांनी संयमाची भूमिका घेत संबंधित तरुणांनी आपली चूक मान्य करून फलकाची दुरुस्ती करावी आणि गावाचा सन्मान जपावा अशी भावनिक अपेक्षा व्यक्त केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार वळसंग ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावामध्ये विविध विकासात्मक व सामाजिक उपक्रम राबविण्यात आलेले आहेत। गावातील प्रमुख मंडळी, माजी सरपंच व उपसरपंच, तंटामुक्ती समितीचे सदस्य, महिला बचत गट, युवक मंडळे, पोलीस पाटील अशा कार्यकर्त्या तसेच शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांच्या सहभागातून गावात स्वच्छता मोहीम, परिसर सुशोभित करणे, वृक्ष लागवड, शाळांमध्ये LED TV बसवणे, शाळा परिसरात परसबाग तयार करणे आदी उपक्रम राबविण्यात आले आहेत। गावाच्या एकात्मतेचे प्रतीक असलेला फलक या उपक्रमाचाच एक भाग म्हणून गावाची ओळख निर्माण व्हावी आणि अभियानाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासमोर मुख्य रस्त्यालगत आम्ही वळसंगकर असा आकर्षक स्वागत फलक उभारण्यात आला होता। गावातील नागरिकांच्या लोकसहभागातून उभारण्यात आलेला हा फलक गावाच्या एकात्मतेचे प्रतीक म्हणून पाहिला जात होता। त्यामुळे हा फलक ग्रामस्थांच्या अभिमानाचा एक विषय बनला होता। CCTVमध्ये घटना कैद झाली असून मात्र काही व्यसनाधीन तरुणांनी रात्रीच्या वेळी जाणीवपूर्वक या फलकाची तोडफोड केल्याचे CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसून आले। सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर गावात मोठी चर्चा सुरू झाली। त्यानंतर ग्रामपंचायतीने CCTV फुटेज तपासून संबंधित तरुणांना बोलावून विचारणा केली। सुरुवातीला संबंधित तरुणांनी उडावडीची उत्तरे दिल्याचे सांगितले, मात्र त्यांना जत पोलीस ठाण्यात CCTV फुटेज दाखवण्यात आल्यानंतर त्यांनी आपली चूक मान्य केली। नुकसानी झालेला फलक नव्याने बसवून देण्याचे मान्य केल्याची माहिती समोर येत आहे। ग्रामपंचायतीने संयमी भूमिका घेतली असून दरम्यान या घटनेमुळे गावाची बदनामी होऊ नये तसेच अभियानाच्या कालावधीत पोलिसात गुन्हे दाखल झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या गुन्हा क्रमांकावर परिणाम होऊ नये या विचारातून ग्रामपंचायतीने संयमाची भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे। यापूर्वी अभियानाच्या काळात उद्भवलेले काही सामाजिक वाद गावकऱ्यांनी आपापसात चर्चेतून सोडण्याचे सांगितले जाते। 17 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या या अभियानाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी ग्रामस्थ विशेष दक्षता घेत आहेत। त्यामुळे चूक कबूल करून हा फलक दुरुस्त करण्यात यावा अशी गावकऱ्यांनी एकमुखाने मागणी केली आहे। Press the bell icon on the video and never miss another update.